आम्ही महिला विरोधी नाही, पण भाजपचा हेतू सत्ता बळकावण्याचा. सध्याच्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्रानं भोंदू विधेयक आणलं. महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता, संजय राऊतांचा आरोप. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. विधेयक पडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर त्यांच्या पापाचा अंत सुरू झालाय म्हणून जल्लोष केला, नाना पटोलेंचं उत्तर. कालचा दिवस लाजिरवाणा. विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही. नारी शक्ती विधेयकावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं ट्विट. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. डिलिमिटेशनमुळे दक्षिणेवर अन्याय होणार हे माहिती असूनही टीडीपीचं विधेयकाच्या बाजूनं मतदान. बीएसआर सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं मतदान केलं, रोहित पवारांचा आरोप. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात. पुरावे नष्ट करण्याचा डाव. एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराबचं होणार. नाना पटोलेंकडून शंका उपस्थित. तर पोलीस तपासामधून सगळं बाहेर येईल, संजय राऊतांचं भाष्य. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसेना भवन परिसरात दुबेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. दुबेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पुण्यात वकिली पेशाला काळीमा. अनैतिक संबंधातून सेक्रेटरी पीएससीची हत्या. वकिलाच्या बायकोचा आणि अल्पवयीन मुलीचा गुन्ह्यामध्ये सहभाग. आरोपी वकील संजय सावंतसह कुटुंबियाला बेड्या. अंबरनाथमध्ये